मागच्या तासाला आपण वाणिज्याचा पहिला प्रकार म्हणजेच व्यापार हा प्रकार बघितला. तसे त्याचे दोन प्रकारही बघितले, ते म्हणजे अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. त्यानंतर आज आपण वाणिज्याचा दुसरा प्रकार म्हणजे व्यापाराची अनुषंगिक साधने बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण त्याची व्याख्या बघू की व्यावसायिक सेवा म्हणजे नेमकं काय ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर बघा, वस्तूच्या उत्पादनाच्या ठिकाणापासून म्हणजे ज्या ठिकाणी वस्तूंचं उत्पादन होतं त्या ठिकाणापासून ते विक्रीच्या ठिकाणापर्यंत वस्तूंचा सुरळीतपणे पुरवठा करण्यासाठी केलेल्या कृतीस किंवा कार्यास व्यावसायिक सेवा असे म्हणतात. तसेच बघा की या व्यावसायिक सेवा व्यापारास मोठ्या प्रमाणावर मदत करण्याची भूमिकाही बजावत असतात आणि म्हणूनच या व्यावसायिक सेवा वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन व वितरण यातील अडथळे किंवा निर्माण होणाऱ्या समस्या कमी करण्याचं काम करत असतात. मग यामध्ये कोणकोणत्या सेवांचा समावेश होतो ते आपण बघू. तर त्यामध्ये पहिला आहे वाहतूक व्यवस्था किंवा वाहतूक सेवा. आता बघा की उद्योग व कारखान्यांमध्ये वस्तूंचं उत्पादन हे होत असतं, परंतु त्या वस्तूंना मागणी मात्र अनेक ठिकाणावरून येत असते आणि म्हणून उत्पादन क्षेत्रापासून ते ग्राहकापर्यंत मालाची वाहतूक करणे ही व्यापारासमोरील मोठी अडचण किंवा समस्या असते आणि ही अडचण किंवा समस्या सोडवण्याचं काम वाहतूक व्यवस्था किंवा वाहतुकीची साधनं करत असतात. आणि म्हणून बघा की उत्पादनाच्या ठिकाणी सर्व वस्तूंचं विक्री करणं शक्य नसतं आणि म्हणून ज्या ठिकाणी वस्तूंची मागणी असते किंवा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ग्राहक असतात अशा वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादन किंवा वस्तूंची विक्रीही करावी लागते आणि म्हणून वस्तू व व्यक्तींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी वाहतुकीचा किंवा वाहतूक साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर हा केला जातो. यामध्ये बघा की विविध वाहतूक साधनांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ मग ट्रक असेल, टेम्पो असेल, कंटेनर असेल किंवा रेल्वेच्या माल वाहतूक गाड्या असेल किंवा विमानाने सुद्धा वस्तू किंवा उत्पादन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये हे पाठवलं जातं. तर इत्यादी सर्व साधनांचा वापर वस्तूंची ने-आण करण्यासाठी केला जातो. तर वाहतूक व्यवस्था हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि व्यापारामध्ये तर वाहतूक व्यवस्था अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतं. परंतु वाहतूक आपल्याला एक प्रकारची सेवा देत असतं, परंतु त्या बदल्यामध्ये आपल्याला त्यांना पैसे हे द्यावे लागत असतात. त्यानंतर दुसरी सेवा किंवा दुसरा घटक आहे गोदाम किंवा ज्याला आपण गोडाऊन असं म्हणतो की जिथे आपला माल किंवा उत्पादन आपण साठवून ठेवत असतो किंवा व्यापारी आपल्या वस्तू या सुरक्षित साठवून ठेवत असतो. मग बघा की यामध्ये वस्तूंचं उत्पादन करणारा उत्पादक व वस्तूंचा उपभोग घेणारा उपभोक्ता म्हणजेच ग्राहक यामध्ये बरंच अंतर असतं. म्हणजे बघा की आपण बघतो की बरेच कारखाने उद्योग हे गावाच्या बाहेर शहराच्या बाहेर असतात, परंतु ग्राहक म्हणजे वस्तूचा उपभोग घेणारा किंवा वस्तू विकत घेणारा जो ग्राहक आहे तर तो शहरांमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यामुळे बघा की वस्तूंचं उत्पादन एका ठिकाणी आणि वस्तू विकत घेणारा ग्राहक दुसऱ्या ठिकाणी असतो आणि त्यामुळे दोघांमध्ये बरंच अंतर असतं आणि त्यामुळे की जोपर्यंत वस्तूंना मागणी येत नाही तोपर्यंत तो माल सुरक्षितपणे साठवून ठेवावा लागतो आणि मग यासाठी गोदाम किंवा गोडाऊन यांचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जात असतो. मग त्यामध्ये बघा की काही वस्तूंचं उत्पादन हे वर्षभर केलं जातं, परंतु वापर मात्र विशिष्ट कालावधीतच केला जातो आणि त्यामुळे सुद्धा बघा की गोदाम किंवा गोडाऊनची आवश्यकता ही निर्माण होत असते. उदाहरणार्थ बघा की छत्र्या असेल, रेनकोट असेल की पावसाळ्यातच त्याची गरज निर्माण होते, परंतु त्या वस्तूंचं उत्पादन हे वर्षभर केलं जातं. मग पावसाळा सुरू झाला आणि लगेच वस्तूंचं उत्पादन केलं जातं असं होत नाही, तर वर्षभर त्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं, परंतु विशिष्ट कालावधीतच त्याचा वापर हा केला जातो. तर काही उत्पादने बघा विशिष्ट काळात उत्पादित केली जातात, मात्र त्याचा वापर हा वर्षभर केला जातो. उदाहरणार्थ अन्नधान्य. आता बघा की अन्नधान्य की ज्याचा वापर आपण रोज करतो
तर हे अन्नधान्य विशिष्ट हंगामातच त्याचं उत्पादन केलं जातं, मात्र वापर हा वर्षभर केला जातो. आणि म्हणूनच बघा, उत्पादनाची साठवणूक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा सुरक्षित साठवणूक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे त्याच्यासाठी गोदाम किंवा गोडाऊनची आवश्यकताही निर्माण होत असते. तसंच बघा की उत्पादित वस्तूंना विविध कारणाने होणाऱ्या धोक्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा किंवा उत्पादनाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी, तसेच मागणी व पुरवठा यामध्ये नियमितता आणण्यासाठी गोदाम किंवा गोडाऊनची गरज ही निर्माण होत असते. आणि म्हणून बघा की गोदाम किंवा गोडाऊनमुळे उत्पादकाचा माल हा सुरक्षित राहण्यास मदत होत असते. आणि त्यामुळे हा दुसरा घटकसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. जसं वाहतूक व्यवस्था व्यापारामध्ये महत्त्वाची आहे, तसंच गोदाम किंवा गोडाऊन हा घटक किंवा ही सेवासुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे विमा. आता बघा की आपण बघतो की बऱ्याच उद्योग किंवा व्यवसायांच्या किंवा आपण नवीन काही वस्तू घेतल्या, मग त्यामध्ये कार असेल किंवा बाकीच्या वस्तू आहेत, त्यांचा सुरुवातीला विमा उतरवला जातो की जेणेकरून काही पुढे नुकसान झालं तर त्याची भरपाई आपल्याला मिळेल. तर बघा की उद्योग आणि व्यवसायामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे धोके निर्माण होत असतात. मग की उद्योग व्यवसायाला अचानक आग लागते, चोरी होते किंवा एखादा अपघात होतो आणि त्यामुळे बघा मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे व्यावसायिकांना या सर्व धोक्यांपासून संरक्षण किंवा ते सुरक्षित राहावे यासाठी विमा हा आवश्यक असतो. कोणत्याही उद्योग व्यवसायाचा विमा उतरवणं सुरुवातीला अतिशय आवश्यक असतो. तर बघा आज आपण बघतो की खाजगी क्षेत्रामध्ये अनेक विमा कंपन्या निघालेल्या आहेत किंवा सुरुवात त्यांची झालेली आहे. आणि या सर्व विमा कंपन्या सर्व धोक्यांपासून व्यवसायाचं संरक्षण करण्याचं काम करत असतात. परंतु व्यावसायिकाला किंवा उद्योगाला वस्तूंचा सुरुवातीला विमा घेऊन विमा कंपनी ठरवलेले जे विमा हप्ते आहेत तर ते नियमित त्यासाठी भरावे लागतात. तसंच बघा की हे जे व्यवसायातील धोके आहेत ते पूर्णपणे टाळता येत नाही, परंतु विमा जर उतरवलेला असेल तर त्याची तीव्रता किंवा होणारं जे नुकसान आहे ते नक्कीच कमी करता येतं. आणि त्यामुळे कोणत्याही उद्योग व्यवसायाने सुरुवातीला आपल्या उद्योग व्यवसायाचा विमा उतरवणं अतिशय आवश्यक असतं, म्हणजे झालेल्या नुकसानाची भरपाई आपल्याला नंतर मिळू शकते. त्यानंतर पुढचा घटक आहे बँक. आता बघा बँक म्हणजे पैसा हा महत्त्वाचा घटक. आपल्याला माहिती आहे की दैनंदिन गरजा भागवण्यासाठी सुद्धा पैशाची गरज असते. तर एखादा उद्योग व्यवसाय चालवायचा म्हणजे त्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे पैसा किंवा भांडवल होय. तर मग बघा की कोणताही व्यवसाय किंवा उद्योग यशस्वीपणे आणि सुरळीतपणे चालवायचा असेल तर त्यासाठी पैशाची, भांडवलाची गरज ही मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असते. आणि त्यामुळे बघा उद्योगामध्ये आपण बघतो की सतत आणि मोठ्या प्रमाणावर भांडवल किंवा पैसा हा लागत असतो. आणि त्यामुळे व्यापारी हा मोठ्या प्रमाणावर लागणारा पैसा एकटा जमा करू शकत नाही. आणि त्यामुळे बघा की ही जी भांडवलाची समस्या आहे ते दूर करण्याचं काम बँक या संस्था करत असतात. आणि त्यामुळे बघा की व्यापार व्यवसायात बँक हा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. मग ही जी बँक आहे तर ते आवश्यक पैसा, मग उद्योगासाठी जेवढा आवश्यक पैसा आहे किंवा निधी आहे ते पुरवण्याचं काम बँक ही संस्था करत असते. तसंच मग बँका अजून काही सेवा देण्याचं कामही करतात. तसंच व्यवसायांना कर्जे असेल, अधिक सवलत असेल, रोख उचल असेल इत्यादी सेवा देण्याचं कामही या बँका करत असतात. याशिवाय बघा की धनादेश म्हणजे चेक असेल, डिमांड ड्राफ्ट की ज्याला आपण DD असं म्हणतो, तसंच ATM, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी सेवा पुरवण्याचं कामसुद्धा बँका करत असतात. यातील बरेच घटक आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. आणि त्यामुळे बघा की व्यवसाय किंवा उद्योगाचे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे चालण्यास मदत होते. पैसा आणि भांडवल जर पुरेसा असेल तर उद्योग किंवा व्यवसाय हा सुरळीत किंवा यशस्वीपणे चालण्यास मदत होत असते. आणि त्यामुळे की व्यापारामध्ये बँक हा घटकसुद्धा अतिशय महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर पुढचा घटक आहे जाहिरात. की ज्याप्रमाणे आपण बाकीचे घटक बघितले त्याचप्रमाणे जाहिरात हा घटकसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे.
आणि आपण बघतो की सध्याचं युग हे स्पर्धात्मक युग आहे आणि त्यामुळे आपल्या वस्तू जर बाजारपेठेमध्ये टिकून ठेवायच्या असेल किंवा ग्राहक हे टिकून ठेवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या वस्तूंची सुरुवातीला काय करावी लागते, जाहिरात, की त्या वस्तूंची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी लागते. आणि त्यासाठी आपण बघतो की बऱ्याच साधनांचा वापर आज केला जातो आहे आणि त्यासाठी व्यावसायिक असेल किंवा उद्योजक असेल याला मोठ्या प्रमाणावर खर्च हा करावा लागतो. म्हणजे जाहिरात या घटकासाठी व्यावसायिकाला सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर खर्च हा करावा लागत असतो. मग बघा की आपण बघतो की बाजारपेठांमध्ये विविध वस्तू विक्रीसाठी दाखल होत असतात आणि त्यामुळे बघा की व्यापाऱ्याला आपल्याजवळ वस्तूंच्या उत्पादनाची माहिती व्यवस्थितपणे व आकर्षकपणे ग्राहकांपर्यंत पोहोचवावी लागते. परंतु बघा की आपण बघतो की ग्राहकांची संख्या ही आपल्या देशामध्ये जास्त आहे. तसंच हे ग्राहक वेगवेगळ्या भागात विखुरले असतात की एका ठिकाणी हे ग्राहक नसतात की ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल तर वेगवेगळ्या भागांमध्ये हे विखुरलेले असतात आणि त्यामुळे त्या सर्व ग्राहकांपर्यंत वस्तूंची माहिती ही पोहोचवणं आवश्यक असतं. आणि त्यामुळे बघा की वस्तूंची जाहिरात करणं हे वस्तू व सेवा विक्रीचं प्रभावी साधन आहे. म्हणजेच बघा की उत्पादक आपल्या उत्पादनाविषयी सर्व माहिती ग्राहकांना जाहिरातीमार्फत देऊन ग्राहकांच्या मनामध्ये त्या वस्तू खरेदी करण्याविषयी इच्छा ही निर्माण करत असतो. आता बघा की आपणही बऱ्याच जाहिराती बघून वस्तूंची खरेदी करत असतो. आपण टी व्हीवर, इंटरनेटवर बऱ्याच वस्तूंची जाहिरात बघतो आणि त्यानंतर ती वस्तू घेण्याची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि त्यानंतर आपण त्या वस्तूंची खरेदीही करत असतो. आणि मग या जाहिरातीसाठी विविध मार्गांचा अवलंब केला जातो. मग आपण बघतो की वृत्तपत्रे असेल की रोजचे जे वर्तमानपत्र आहे त्यामध्येही बरेच जाहिराती दिलेल्या असतात. त्यानंतर आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल इत्यादी घटकांद्वारे सुद्धा वस्तूंची जाहिरात केली जाते. तसेच मग की आपण बघतो की गावामध्ये, शहरांमध्ये सुद्धा की किंवा घराबाहेरील प्रसारमाध्यमांद्वारे सुद्धा वस्तूंची मोठ्या प्रमाणावर जाहिरात ही केली जाते. मग आपण बघतो की ठिकठिकाणी वस्तूंच्या जाहिराती असलेल्या पाट्या लावलेल्या असतात, फलक लावलेले असतात किंवा कापडी फलक लावलेले असतात किंवा काही ठिकाणी विद्युत प्रकाशित साधनांनी सुद्धा वस्तूंची जाहिरात ही केलेली असते. म्हणजेच बघा की ग्राहकांपर्यंत वस्तूंची माहिती पोहोचवण्याचा हा प्रयत्न केला जातो. परंतु बघा की जाहिरात या घटकासाठी उद्योग किंवा व्यावसायिकाला प्रचंड खर्च हा करावा लागत असतो आणि वस्तूंची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवावी लागते. जोपर्यंत ग्राहकांना वस्तूंची माहिती होत नाही तोपर्यंत त्या वस्तूंना मागणी येत नाही की त्या वस्तू विकल्या जात नाही आणि त्यामुळे जाहिरात हा घटकसुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर 6वा घटक आहे किंवा 6वी सेवा आहे व्यापारी अभिकर्ते. आता बघा जसे बाकीचे घटक महत्त्वाचे त्याचप्रमाणे व्यापारामध्ये व्यापारी अभिकर्ते हा घटकसुद्धा महत्त्वाचा आहे. व्यापार जर सुरळीत चालवायचा असेल, मोठ्या प्रमाणात नफा कमवायचा असेल तर त्यासाठी व्यापारी अभिकर्ते हा घटकसुद्धा व्यापारामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. आता बघा की बरेच ग्राहक हे ग्रामीण भागात किंवा शहरांमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये विखुरलेले असतात आणि त्यामुळे बघा की वस्तूंचे विक्रेते हे प्रत्यक्ष ग्राहकांशी संपर्क साधू शकत नाही आणि त्यामुळे त्यासाठी व्यापारामध्ये व्यापारी अभिकर्त्यांची नेमणूक ही केली जाते. मग आता व्यापारी अभिकर्ते म्हणजे काय, तर उदाहरणार्थ दलाल ही वस्तूंची विक्री खरेदी करणारे जे दलाल आहे ते, त्यानंतर आडत्या असेल किंवा कमिशन एजंट की जे कमिशन घेऊन वस्तूंची खरेदी विक्री करण्याचं काम हे करत असतात. तर या व्यापारी अभिकर्त्यांची नेमणूक व्यापारामध्ये केली जाते की जेणेकरून वस्तूंचे विक्रेते किंवा जे प्रत्यक्ष ग्राहकांशी संपर्क साधू शकत नाही तर या व्यापारी अभिकर्त्यांच्या साहाय्याने ते ग्राहकांशी संपर्क साधू शकतात आणि आपल्या वस्तूंची विक्री हे करू शकतात. मग बघा की हे जे व्यापारी अभिकर्ते आहेत तर हे लोक आपल्या कामाच्या बदल्यात व्यापाऱ्यांकडनं मोठ्या प्रमाणावर कमिशन हे घेत असतात.
तसेच बघा की हे जे व्यापारी अभिकर्ते आहेत तर त्यांच्यामुळे ग्राहक व वस्तूंचे विक्रेते यांच्यामधील जे दरी किंवा अंतर जे आहे तर ते कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होत असते. तर व्यापारी अभिकर्ते हा घटकसुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर शेवटचा घटक आहे संदेशवहन. आता बघा जसे इतर घटक महत्त्वाचे तसं संदेशवहन हा शेवटचा घटकसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे की एकमेकाशी संपर्क साधणे सुद्धा महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे व्यापारामध्ये संदेशवहन हा घटकसुद्धा मोठ्या प्रमाणावर महत्त्वाचा ठरला जातो. तर आज आपण बघतो की आजच्या जगामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर विस्फोट झालेला आहे. आता विस्फोट म्हणजे काय तर प्रचंड प्रमाणात ते वाढलेलं आहे आणि त्यामुळे बघा की ग्राहक असेल, व्यापारी व उत्पादक यांच्यात माहितीचं संदेशवहन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या साधनांचा वापर हा केला जाताना आपल्याला दिसून येतो. मग उदाहरणार्थ बघा की ग्राहक, व्यापारी आणि उत्पादक हे एकमेकांना संपर्क साधण्यासाठी किंवा आपल्या वस्तूंची माहिती पोहोचवण्यासाठी किंवा बाजारभाव असेल, किंमत असेल हे एकमेकांना कळवण्यासाठी ईमेल असेल किंवा मोबाईल असेल, तसेच फॅक्स इत्यादींच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर आपल्याजवळील माहितीची देवाणघेवाण हे करत असतात. तर व्यापारी किंवा व्यापाराच्या आनुषंगिक सेवांमध्ये हे सर्व जे घटक आपण बघितले तर ते सर्व घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. जसं आपण व्यापाराचे प्रकार बघितले तसंच व्यापाराची ही आनुषंगिक साधने सुद्धा व्यापारासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि त्यामुळे व्यापाराला मोठ्या प्रमाणावर नफा मिळण्यास मदत होत असते. तर इथे आपले हे OCचे पहिलं प्रकरण व्यवसाय स्वरूप व व्याप्ती हे संपलेलं आहे. तर पुढील तासाला आपण या प्रकरणावरील प्रश्न उत्तरे किंवा स्वाध्याय बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.